सामाजिक कार्यकर्त्या अंजलीताई दमानिया जोडल्या गेलेल्या आहेत। अंजलीताई, खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दखल घेतली आहे आंदोलनाची असं म्हणावं लागेल। पोस्ट केली आहे त्यांनी आणि या पोस्टमध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की जलद गती न्यायालय स्थापन करून गुन्हेगारांना योग्य ती शिक्षा होईल। नाही, ह्याचं स्वागतच करते मी, पण त्याच्या व्यतिरिक्त म्हणजे आता गुन्हेगारांना शिक्षा होईल, जे जे त्याच्या मागे होते त्यांना शिक्षा होईल, पण मग ही शिक्षा धर्मेंद्र प्रधानांना नको का? कारण आपण म्हणतोय की अकाउंटेबिलिटी ही आलीच पाहिजे. एखादा मंत्री जर त्याचं काम करत नसेल तर त्याला त्या पदावरून बाजूला काढा, म्हणजे हा इतर मंत्र्यांसाठी एक धडा होईल. हा धडा देणं गरजेचं आहे. ते अजून आपल्या प्रधानमंत्र्यांना का कळत नाहीये? आणि काय असं सोनं चिकटलंय त्या धर्मेंद्र प्रधानला की त्याला त्याच्या पदावरून बाजूला करायचंच नाहीये का? आपल्या देशाचा इगो जास्त मोठा आहे. त्यांनी म्हटलेल्या सगळ्या गोष्टीचं स्वागत करते. त्यांनी अगदी म्हटलं की आपली मुलांची आपण काळजी घेतलीच पाहिजे, त्यांच्यासाठी सगळं केलंच पाहिजे, स्वागत. पण धर्मेंद्र प्रधानला अकाउंटेबिलिटी स्थापित करण्यासाठी त्याला बाजूला करणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे किंवा किंबहुना त्यापेक्षा जास्त गरजेचं आहे. तर पहिलं त्यांना बाजूला करा पदातनं, म्हणजे हा धडा हा सगळ्यांना मिळेल आणि यापुढे अकाउंटेबिलिटी चालू होईल. तर आताच्या घटनेला मी ते म्हटले त्याचं स्वागत करते, पण आधी धर्मेंद्र प्रधानांना बाजूला करा. निश्चितच अंजलीताई, पंतप्रधानांनी त्यांच्या या पोस्टमध्ये एक उल्लेख केलाय की तरुणांच्या भविष्याशी खेळेल त्याला सोडलं जाणार नाही। मग जे दिल्लीत झालं त्याचं काय? एक्झॅक्टली. आणि खेळ कोण करतंय? 6 वर्ष जो व्यक्ती एकाच पदावर आहे आणि त्या 6 वर्षात इतक्या असंख्य वेळा, एकदा दोनदा नाही, ही आता नीटची कारवाई झाली, त्या मोटेगावकर म्हणा, त्या मॅडम म्हणा, यांच्यावर आता झाली. बाकीच्या 64 वेळा काय झालं? काहीच नाही. मग त्याच्यात त्यांनी दिरंगाई केलीच आहे ना. मग त्यांना आधी शिक्षा द्या आणि मग बाकीचं सगळं बोला तुम्ही. ते प्रत्येक वेळेस, काल मी रात्री जे.पी. नड्डांची पण पत्रकार परिषद बघितली, आता यांचं एक ट्विट येत आहे, ते सगळं बोलतायत, पण धर्मेंद्र प्रधानांना काढण्याबद्दल कोणीच काही बोलत नाहीये. तर मला पहिलं आणि त्या मुलांना पहिलं तेच हवंय की धर्मेंद्र प्रधानांना बाजूला काढा, त्यांचा राजीनामा नाही, आता तर त्यांना सॅक करा.